कोरोना व्हायरसमुळे सगळीकडे भीतीचे वातावरण असून सर्वात जास्त भीतीचे वातावरण ग्रामीण भागात दिसून येत आहे। अशीच परिस्थिती नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथे दिसून आली। या गावात जाण्या येण्यासाठी प्रमुख 3 मार्ग आहे। या मार्गावर पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले असून गेट लावण्यात आले आहे। ग्रामपंचायत बाजारगाव यांच्याकडून हे लॉकडाऊन करण्यात आले असल्याचे येथील सरपंच तुषार चौधरी यांनी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीला माहिती दिली। सध्या सुरू असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आपल्या नागपूरमध्ये प्रमाण वाढत असून जवळपास 90च्या वर संख्या झाली आहे। सध्या आम्ही आमचं बाजारगाव हे इंडस्ट्री आजूबाजूला खूप मोठे प्रमाणात इंडस्ट्री असल्यामुळे खूप मोठा मजूर वर्ग इथे आहे। आमच्या गावाला 3 मुख्य रस्ते आहेत। आम्ही 3 रस्ते बंद केले असून तिथे आमचे 2-2 असे सुरक्षा रक्षक उभे आहे आणि त्यांची सगळी येणाऱ्या जाण्याची नोंद करत आहे, त्यांना सॅनिटाईज करत आहे। सुरक्षेच्या माध्यमातून आम्ही गावात घरोघरी सॅनिटायझरच्या वापराचे वितरण केले आहे, मास्कचे वाटप केले आहे। परिसरात आजूबाजूला मोठ्या प्रमाणात कारखाने, रिसोर्ट, हॉटेल असून येथे काम करणारे मोठ्या प्रमाणात कामगार बाजारगाव येथे रूम करून राहतात। येथे बँक असून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येणे जाणे सुरू राहते व गावातील काही नागरिक नागपूर येथे कामानिमित्त दूध घेऊन किराणा सामानासाठी तसेच भाजीपाल्यासाठी ये-जा करतात। गावाच्या प्रवेशद्वारासमोर ग्रामपंचायतकडून चौकीदार ठेवण्यात आला असून त्याच्याजवळ एक बुके दिले आहे। बाहेरून आलेल्या वाहनावर व व्यक्तीवर या सॅनिटायझरची फवारणी करून विचारपूस करून आत प्रवेश दिला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे। मी छत्रपाल सपकाळ, बाजारगाव ग्रामपंचायत यांनी मला इथे गावाच्या संरक्षणासाठी ठेवलेलं आहे। जसे बाहेर गावचे नागपूर मधून कोणी येतात त्यांना आम्ही आतमध्ये जायच्या अगोदर सॅनिटायझरनी पूर्ण फवारा मारतो। त्यानंतर जसे बँकवाले आहे तिकडे गावामध्ये जाऊ नाही देत कोणाला, ज्याचं मेन काम आहे त्यांना जाऊ देतो, बाकीच्यांना गाड्या इकडे ठेवून नंतर पायदळ पाठवतो। सॅनिटायझर जे करता तुम्ही तर हे नागपूरहून आलेल्या वाहनांनाच करतात का सगळ्याच वाहनांना करतात? नागपूर, कोंडाळी असे बाहेरून जर येऊन आले कोणी। विदर्भ न्यूज करिता नागपूर येथून जितेंद्र उके।